सुनी, आमच्या ऑफिसची टूर चालली आहे शिमल्याला. मी बी जाऊ का? किती जण चाललाय? 20 जण. आणि त्यात लेडीज किती आहेत? 19. लग्न झालेलं दाखवायसाठी आम्हाला बांगड्या घालाव्या लागतात, मंगळसूत्र घालावं लागतंय, कुंकू भरावं लागतंय. तुम्हाला काय करावं लागतंय का पुरुषांना? नाही, आमच्या तोंडावरच सगळं कळतंय. सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन. सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन. अहो, आता तरी आणा की किलोभर मटन. कपडे धुताना अंगणात झाला गाळ. कपडे धुताना अंगणात झाला गाळ. का ग, सुटली का तुझ्या तोंडाला मटणाची लाळ? अगं सुनी, तुझ्या बचत गटात कर्ज मिळतं का बघ की. कशाला? मला मोबाईल घ्यायचा आहे, S24 अल्ट्रा. एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे? शेजारच्या काकूला झूम करून बघायला. बाळा, तू जा खेळायला. हॅलो. अगं मम्मी, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी कॉलवर बोलते, 1 मिनिट. हॅलो. तुझा आवाज किती एकदम सॉफ्ट आहे ना, मऊ नाजूक. हो, अहो मला जोरामध्ये बोलताच येत नाही. मी कंटिन्यू अशाच आवाजात असते, म्हणजे एकदम नाजूक नाही. लग्नानंतर पण तू ह्याच आवाजामध्ये बोलशील ना? हो, म्हणजे माझ्या पहिल्यापासूनच असाच एकदम सॉफ्ट आवाज आहे. कसा चेंज होईल तो कधी ना. अच्छा. हा, 1 मिनिट. अरे गाबड्या, तिकडे उडा, तिथं कशाला चालला तू? कडू. हॅलो. हा, हा, काही नाही, ते कोण ओरडलं आता? ते लेकरं खेळतायत ना. अच्छा अच्छा, हा. करतो नंतर. हो, चालेल. बाय. लेकरं बिना असे याड्यावणी करते नाही, ह्याला नुसतं धोपटन काढायला पाहिजे. कुठं गेलं दोटुक्याने त्यांना धुपटी ते चांगलं. अहो, आज ना माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी येणार आहेत. बडा अच्छा लगता है. जास्त खुश व्हायची गरज नाही, त्या सगळ्या मला वहिनी म्हणतात. क्या है ये, क्यों है ये, क्या खबर हम मगर जो. सुनी, तुम्ही सगळ्या बायका नवऱ्याला एवढा का त्रास देत आहे? जर आम्ही बायका नवऱ्यांना त्रास नाही दिलो तर तुम्हाला वाटेल लग्न लय चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही दुसरी बायको आणसाल. सुन बाय, जरा कमी बोलायचा, नाही तर तुझी 64 दात तोडून टाकेल. अगं मम्मी, दात 32 असतात, 64 नाही. हा, मला माहित होता तू मध्ये बोलणार, म्हणून दोघांची मोजून 64 म्हणलाय. काय बाई नेकलेस आहे हा? अहो, हा नेकलेस बघा की 2 तोळ्याचा आहे. मला पण असला नेकलेस करा की सोन्याचा. करतो कर, यात माझा काय फायदा आहे? मी तुमच्या सोबत 7 जन्मी राहणार. असलो 2 तोळ्याचं 2 नेकलेस करतो. खरंच? पण ह्या जन्मात भेटल्यास पुढच्या जन्मात भेटू नकोस. काय माणूस आहे रे.